नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? एकदम व्यवस्थित ना? चला तर आपण मग 10वीच्या एका नवीन टॉपिकला सुरुवात करूया, जो की खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला 9वी 10वी 11वी आणि 12वी साठी. तर आपण हा टॉपिक जो बनवतोय ना, तो आजचा टॉपिक बनवतोय तो बेसिक वर पूर्ण बनवतोय. त्या टॉपिकचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री. आता ह्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्री म्हणजे तरी नक्की काय आहे, आता हे आपल्याला आधी पाहावं लागेल. कारण आपल्याला टॉपिकचं जर नावच समजलं नाही, त्यात काय आपण पाहणार आहे समजलं नाही, तर त्याचा उपयोग काय आहे आपल्याला समजेल का? नाही समजणार ना. त्यासाठी आपण काय करूया, आता सुरुवातीपासून टॉपिक एकदम बेसिक पासून पाहून घेऊया. चला तर मग सुरू करूया. आता ट्रिगोनोमेट्री हा जो वर्ड आहे तो 3 वर्डचा मिळून बनलेला आहे. ट्री म्हणजे ट्राय, गोनो आणि तिसरा आहे मेट्री. ट्रायचा मिनिंग आहे 3, गोनोचा मिनिंग आहे साइड्स आणि मेट्री म्हणजेच मेजरमेंट. थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रिग्नोमेट्री म्हणजेच काय की 3 साइडचं मेजरमेंट. अजून एक कन्सेप्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय असतात हे पण आपल्याला यामध्ये पाहायचं आहे, पण त्यापूर्वी आपण पाहूया की ट्रायंगल असतो. ट्रायंगल मध्ये 3 साइड असतात आणि 3 काय असतात, अँगल असतात. त्यामध्ये आता आपण खास करून जो ट्रायंगल ह्यामध्ये पाहतो ट्रिग्नोमेट्री मध्ये, तो असतो 90 डिग्री ट्रायंगल, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल कोणाला म्हणायचं सगळ्यांना माहिती आहे. ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असतो त्याला म्हणायचं राईट अँगल ट्रायंगल. मग आता एक राईट अँगल ट्रायंगल आहे, तर बाकी 2 अँगल काय असतील, ते असतील ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजेच काय, जे अँगल 90 डिग्री पेक्षा छोटे असतात त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. त्यानंतर आपण एक थीटा नावाचा सिम्बॉल जास्त करून यूज करत असतो ट्रिग्नोमेट्री मध्ये. ते सिम्बॉल आपण एक अँगल शो करण्यासाठी दाखवत असतो. आता हे थीटा जे सिम्बॉल आहे ते आलेलं आहे ग्रीक लँग्वेज मधून. जसं आपल्याकडे एबीसीडी असते तसं त्यांच्याकडे सिम्बॉल असतात, अल्फा, बीटा, गॅमा, थीटा वगैरे. त्यातला आपण एक सिम्बॉल वापरतो ते आहे थीटा. त्यानंतर आपण या ट्रायंगलला जर समजा नाव दिलं ए, बी आणि सी, तर ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 90 डिग्रीच्या ऑपोजिट साइड जे आहे त्याला म्हणलं जातं हायपोटेनस. बेसिकली जर पाहायला गेलं तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे 3 टाइप असतात. पहिला असतो साइन, दुसरा असतो टँजंट आणि तिसरा असतो सिकेंट. आता तुम्ही म्हणत असाल की आमच्या स्कूलमध्ये तर शिकवले की सर 6 असतात, तुम्ही तर 3च सांगितले. हो बरोबर आहे, 3 असतात आणि त्याचे परत अजून 3 होतात. कोणते बघा, साइन वरून बनतं कोसाइन, त्यानंतर टँजंट वरून बनतं कोटँजंट आणि सेकंड वरून बनतं कोसिकेंट. अशा पद्धतीने आपण ते 6 प्रकार पडतात. ज्या पद्धतीने आपल्याला घरात वेगवेगळी नावं असतात, म्हणजे त्याला आपण शॉर्ट नेम म्हणतो, तशीच नावं ह्यांची पण शॉर्ट मध्ये दिलेली असतात. साइनला म्हणलं जातं साइन, कोसाइनला म्हणलं जातं कॉस, टँजंटला म्हणलं जातं टॅन, कोटँजंटला म्हणलं जातं कॉट, सेकंडला म्हणलं जातं सेक आणि कोसिकेंटला म्हणलं जातं कोसेक. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे काही बेसिक फॉर्म्युला आहेत, ते आपल्याला 9वीला पण ऑलरेडी झालेले आहेत. ते आता आपण रिवाइज करून घेऊया किंवा पाहून घेऊया. पहिला आहे साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. आता 9th स्टँडर्डला असताना आपल्याला हे पूर्ण लिहावं लागत होतं, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. पण आता आपण ज्यावेळेस 10वीला आलोय त्यावेळेस आपल्याला पूर्ण लिहायची गरज नाहीये. आपल्याला जस्ट काय करायचंय, तुम्ही ओ अपॉन एच लिहू शकता डायरेक्ट, म्हणजे ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. आणि हे जर तुम्हाला एवढं पण लिहायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही असं पण लिहू शकता की जी ऑपोजिट साइड आहे ती डायरेक्ट लिहायची आणि त्यानंतर हायपोटेनस जो आहे तो डिनॉमिनेटरला लिहायचा. आता कसं ते बघा, साइन थीटा मध्ये ऑपोजिट साइड कोणते, आता या थीटाची ऑपोजिट साइड कोणते, थीटाच्या ऑपोजिट साइडला आहे ए बी, मग आपण डायरेक्टली लिहिणार ए बी अपॉन हायपोटेनस कोणता आहे आपला ए सी, कारण 90 डिग्रीच्या ऑपोजिट साइड नेहमी काय असते, हायपोटेनस असते, म्हणून हायपोटेनस आहे ना आपला ए सी. म्हणजेच आपला जो फॉर्म्युला आहे तो कसा तयार होणार, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस म्हणजेच ए बी अपॉन ए सी. कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस, म्हणजेच काय, आता थीटाच्या ऍडजसंट साइड कोणते, ती आहे बी सी. आता तुम्हाला वाटेल थीटाच्या ऍडजसंटला ए सी पण आहे, पण ए सी ऑलरेडी आपला काय आहे, हायपोटेनस आहे, म्हणजे ऍडजसंट साइड कोणती येईल थीटाच्या, ती असेल बी सी. म्हणजेच कॉस थीटाचा फॉर्म्युला होईल आपला बी सी अपॉन ए सी. त्यानंतर आपल्याला माहित आहे टॅन थीटा. टॅन थीटाचा फॉर्म्युला तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे, तो आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. पण या ठिकाणी मग आपण काय करणार, एवढं सगळं लिहित बसणार नाही. साइन थीटा अपॉन कॉस थीटा आपल्याला माहिती आहे टॅन थीटा इज इक्वल टू काय असतं, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. मग डायरेक्टली आपण काय करणार, ऑपोजिट साइड चेक करणार थीटाची, ती वरती लिहिणार
आणि त्यानंतरनं ॲडजसंट साईड जी आहे ते आपण खाली लिहिणार. म्हणजेच टॅन थिटाचा फॉर्म्युला काय होईल आपला की AB अपॉन BC, म्हणजेच ऑपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. आता साइन, कॉस आणि टॅन ह्या 3 आयडेंटिटीचा उपयोग करून आपण कॉट, कोसेक आणि सेकच्या व्हॅल्यू काढू शकतो. त्याला आपण रेसिप्रोकल आयडेंटिटीज म्हणू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर खूपच आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून जरूर कळवा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बनवायचा आहे हे तुम्ही सांगू शकता किंवा सजेस्ट करू शकता.